वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्रिशेमटी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत राजनगावला गणपती बघण्यासाठी। गणपती कुठे आहे, काय आहे, कसं येऊ शकता तुम्हाला तर या ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला। हा ब्लॉग पूर्ण बघा। मित्रांनो, बघू शकता जोगेश्वरी मिसळ इथं थांबलो तो नाश्ता करण्यासाठी। याच्या शेजारी बघू शकता बजरंगबलीची किती मोठी मूर्ती आहे। मित्रांनो, बघू शकता आपला नाश्ता आलेला आहे। आपण भेळ ऑर्डर केलेली आहे। बघू शकता इकडे मित्र। आता आपण करूया नाश्ता। ग्रुपला हे मटकी लई कमी दिली सांगतो, भेळ बरोबर नाही का? नुसतं नावाला जोडी दिली काय वरून नुसतं असं मसाला पण नाही त्यांना मसाला। हो ऐका ना काका, आपण राजनगावला पोहोचलेलो आहोत। बघू शकता हे पुढचे राजनगाव सिटी आहे। अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती राजनगाव दूर आहे। मित्रांनो, आपण थोड्याच वेळात राजनगावला पोहोचणार आहोत आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहोत आपण गणपतीचं मंदिर। मित्रांनो, बघू शकता इकडे बोर्ड लावलेला आहे। मित्रांनो, श्री क्षेत्र राजनगाव महागणपती माझा मोरया माझा अभिमान भाविक भक्तांचे श्रद्धास्थान। बघू शकता मित्रांनो, इथं एवढी मोठी कमान आहे मित्रांनो मंदिराकडे जाण्यासाठी। बघू शकता मित्रांनो बघू शकता ही कमान गणपतीचा प्रवेशद्वार श्री महागणपती राजनगाव। आणि आजचा दिवस आहे रविवार। मित्रांनो, बघू शकता किती गर्दी आहे मित्रांनो। तर आपण थोड्याच वेळात आपण कमानीतून आतमध्ये जाणार आहोत आणि बाईक पार्क करणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो कमान पोहोचलेलो आपण। बघू शकता राजनगावला इकडे बॅक साईडला पार्किंग आहे। बघू शकता मित्रांनो इथं गणपतीकडे जाण्याचं बोर्ड लावलेलं आहे मित्रांनो। इथं बघू शकता इथून काय हार वगैरे फूल वगैरे काही घेऊ शकतो मित्रांनो। इथं बघू शकता चपला ठेवण्याचं स्टँड आहे। प्रत्येक एकाच जोडीला 2 रुपये घेतात मित्रांनो। आणि आपण चपला काढून जाणार आहोत मंदिराकडे। बघू शकता इकडं सगळे फूल हार यांची दुकानं लागलेली मित्रांनो। आपण एक नारळ याची टोकरी घेणार आहोत। त्याच्यामध्ये ऑलरेडी फूल हार सगळे असते बघू शकता मित्रांनो। आणि एक टोकरी 50 रुपयाची आहे मित्रांनो। आपण घेतलेली आहोत टोकरी आणि आपण जाणार आहोत मंदिराकडे। चला तर मग मित्रांनो, बघू शकता महागणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे मित्रांनो। हे लोखंडी गेट आहे। आपण इथूनच जाणार आहोत आतमध्ये। तर सिक्युरिटी चेकिंग वगैरे होती। हे बघू शकता जाळीचं गेट इकून नाही जात आहेत मित्रांनो। ज्यावेळेस गर्दी कमी असते त्यावेळेस तिकून सोडतात डायरेक्टली। आता गर्दी असल्यामुळे आजचा दिवस रविवार असल्यामुळे इथं पिण्याची व्यवस्था आहे मित्रांनो। इकडे बघू शकता इकडं मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो। आपण जाणलो होता मंदिराकडे। इथं बघू शकता इथं बोर्ड पण लावलेला आहे दर्शन रांगा त्या साईडनं आपण जाऊ शकतो मित्रांनो। इथून खाली जावं लागते। इकडे बघू शकता इकडे स्वच्छतागृह पण आहे मित्रांनो। आणि येणारे लोक इकून येतात आणि आपल्याला जायचंय दर्शन रांगाकडे। इथं बघू शकता भाविक दर्शन मंडळ या साईडने आपण चाललोय आता आतमध्ये मित्रांनो। बघू शकता इकडं आणि आता आतमध्ये आपण एंटर केलेलं आहे मित्रांनो। ही बघू शकता पूर्ण इकडं आतमध्ये जाण्यासाठी एक सेपरेट पार्टिशन बनवलेलं आहे मित्रांनो। आपण आता इकून या साईडने जाणार आहोत दर्शन रांगाकडे। आपला रस्ता चुकलेला आहे मित्रांनो। आपण पलीकडल्या साईडनं बॅरिकेडच्या पलीकडल्या साईडनं जाऊन दर्शन रांगाच्या दिशेने आपण जाणार आहोत वरती। बघू शकता मित्रांनो प्रत्येक ठिकाणी दर्शन रांगाचे बोर्ड लावलेले आहे मित्रांनो। या साईडला टॉयलेट आहे। ज्यांना कोणा टॉयलेटला जायचं ते जाऊ शकतात। आपण चाललो आता वरती मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला सगळे लाइनिंग सेट केलेले आहे मित्रांनो। गर्दी असल्यामुळे सगळे पार्टिशन लावलेले आहेत। सेपरेट रांगा
फायनली मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत मित्रांनो. बघू शकता हे मंदिराचा परिसर आणि इकडे बघू शकता हे मंदिर मित्रांनो. पण थोड्याच वेळात मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो. मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नाही मित्रांनो. तुम्ही इथूनच बघू शकता मंदिर कसं. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आपण बाहेर आलेलो मंदिराच्या. बघू शकता हे मंदिर दगडाचं प्राचीन काम आहे मित्रांनो आणि वरती लाइटिंग वगैरे लावलेली आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघू शकता मित्रांनो इथं नारळ फोडण्यासाठी जागा आहे. इथं डस्टबिन वगैरे आहे मित्रांनो. आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. तिकडे बघू शकता अभिषेकासाठी देणगीसाठी काउंटर आहे मित्रांनो. इथून खाली चाललो आता आपण आतमध्ये विहिरीमध्ये मित्रांनो. बघू शकता इथं महादेवाची एक पिंड आहे मित्रांनो आणि या साईडला बघू शकता इथे एक छोटीशी मूर्ती आहे मित्रांनो आणि ही फार प्राचीन विहीर आहे मित्रांनो. जुनं बांधकाम आहे. बघू शकता मित्रांनो इथं बघू शकता इथं लिहिलेलं आहे अष्टविनायक म्हणला 8वा गणपती राजनगावला कसा स्थापित झाला, काय झाला, त्याचा पूर्ण इतिहास इथं या साईडला लिहिलेला आहे. मूर्त्या सगट आहे आणि त्यांचं अक्षरामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे कसं झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो इथंही त्यांच्या ऋषीमुनी यांचा पूर्ण एक फ्रेम लावलेली आहे मित्रांनो आणि त्याच्या शेजारीच असं हे इथं लिहून ठेवलेलं आहे कसं काय झालं. बघू शकता तुम्ही पॉज करून वाचू शकता मित्रांनो. असे 8-9 फ्रेम लावलेले आहेत आणि फ्रेमच्या बाजूला एक स्टाईलमध्ये त्याचा इतिहास लिहिलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं पण आहे, तुम्ही वाचू शकता. या साईडला पण आहे मित्रांनो आणि इथं एक मोठी अशी फ्रेम लावलेली आहे मित्रांनो. ही बघू शकता फार प्राचीन आहे मित्रांनो. इथं पण राजनगावचा इतिहास लिहिलेला आहे मित्रांनो. इथं गणपती कसा आणि काय इथं पूर्ण लिहिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पॉज करून पूर्ण एक ओळ वाचू शकता. इसवी सन कोणत्या सणामध्ये काय काय झालेलं आहे मित्रांनो हे पूर्ण इथं लिहिलेलं आहे. बघू शकता मित्रांनो आणि या साईडला पण आहे मित्रांनो. बघू शकता पूर्ण लिहिलेलं आहे मित्रांनो. एकाच्यामध्ये तुम्ही एक ओळ वाचू शकता मित्रांनो पूर्ण. शकता इथं पिण्याची सोय आहे मित्रांनो. फिल्टरचं पाणी आहे आणि या साईडला या बाजूला मंदिराचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. पेशवी काळातील मंदिर आहे मित्रांनो. 400 वर्षे जुनं मंदिर आहे आणि इकडे या साईडला बघू शकता श्री अष्टविनायक दर्शन 8 गणपतीचा मॅप दिलेला आहे मित्रांनो. याच्यातले अष्टविनायक म्हणले 8 गणपतीमधील 4 गणपती हे पुण्यामध्ये आहेत मित्रांनो. एक
मित्रांनो बघू शकता या कमानीच्या पाठीमागं अष्टविनायकचे 8 गणपतींचे। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलतो राजनगावमधला अष्टविनायकमधला 8वा महागणपती बघण्यासाठी आलतो। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला दाखवलेले गणपतीचं मंदिर कसं आहे, लाईनिंग कशी आहे दर्शनाची, इथं चपला ठेवण्यासाठी एक सेपरेट स्टॉल आहे मित्रांनो, पार्किंगची सुविधा आहे, लॉजिंगची सुविधा आहे। मित्रांनो बघू शकता गार्डन आपल्या पाठीमागं मित्रांनो अष्टविनायकमधला 8वा गणपती राजनगाव येथे आहे आणि त्या गणपतीचं नाव आहे मित्रांनो महागणपती असं म्हणलं जाते मित्रांनो। आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकचे 8 एपिसोड बनवणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ।